श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज. अध्याय 37. श्रींनी दिलेले कार्यालय. श्रींनी आज दाखविले जुने दत्त मंदिर की ज्यात मंदिराचे बांधकाम चालू आहे. अर्ध बांधकाम झाले आहे. बांधकाम बाकी आजूबाजूच्या परिसराचे चालू आहे आणि ज्यात माझे ऑफिस आहे ज्याचे बांधकाम चालूच आहे. मंदिराचे काम वेगाने चालू आहे. मी ऑफिस पाहायला गेलो आहे. ऑफिसचे अर्धवट झालेले काम पाहून मी निघतो. इतक्यात रोडीचा दिलीप दिसतो. त्याला दाखवण्याकरता म्हणून परंतु ऑफिसकडे जात असतो. पण एक बल्ली घसरते आणि मी लटकतो. मी मजुरांना आवाज देतो व त्यांच्या साह्याने मार्गदर्शनाने रेतीवर उडी घेतो आणि स्वप्न तुटते. श्रींनी दत्त मंदिर दाखवले. त्याचा बाह्य भाग प्रचंड बांधकाम. बिल्डरने ते बांधकाम सुरू केले आहे. त्यातील आजूबाजूच्या जागेवर फ्लॅट व ऑफिस काढले आहे. त्यातील एक हिस्सा मी विकत घेतला आहे. त्या मंदिराच्या परिसरात मला जागा मिळाली. पहिल्या माळ्यावर ऑफिसची जागा आहे. जागा छोटीशीच आहे पण दत्त मंदिरात आहे. श्रींनी मला दत्ताच्या ठिकाणी जागा करून दिली. बांधकाम चालू आहे म्हणजे मनाची शरीराची तर तयारी चालू नसेल. बांधकाम चालू आहे म्हणजे जडण घडण तर तयार होत नाही आहे. बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे म्हणजे जडण घडण अर्धवट तर तयार झाली नसेल. मी दुसऱ्याला ऑफिस दाखवतो म्हणजे मी माझे लिहिलेले जे दुसऱ्याला दाखवतो तो तर भाग नसेल. त्यातील एक बल्ली घसरते म्हणजे मनाची पातळी घसरण्याचा तर भाग नसेल. मी मजुरांची मदत घेतो म्हणजे मी श्रींची तर मदत घेत नाही आहे. श्री मला रेतीवर उडी मारायला सांगतात किंवा मी रेतीवर उडी मारतो म्हणजे अध्यात्मावर मारलेली उडी तर नसेल. जे काही असेल ते परंतु गुरुदेव दत्त मंदिरात मला जागा मिळाली. श्री कृपेमुळे हे काही कमी नाही. ते ऑफिस तयार झाल्यानंतर किती सुंदर दिसेल. ज्याला 2 खिडक्या आहेत. समोर सुंदर दरवाजा आहे. गॅलरी आहे. आजूबाजूचा नयनरम्य परिसर आहे जिथून भक्त दिसतात. मंदिरातील लाईट प्रकाश व्यवस्था दिसते व मुख्य म्हणजे आनंददायक वातावरण मिळते जे की मनाला प्रफुल्लित ठेवते, आनंदी ठेवते व गुरुदेवाचे सतत स्मरण देत राहते. श्रींचे ऑफिस बांधून देणे म्हणजे अंतरंगात बांधकाम करणे, अंतरंगात बदल करणे, अंतरंग बदलविणे, मनाच्या आकारात बदल करणे, हृदय परिवर्तन करणे, बाह्य गोष्टीकडे जाणारे लक्ष कमी करणे, अंतरंगात डोकावणे, मनाचा वेध घेणे, मनाच्या विचारावर लक्ष ठेवणे, अध्यात्माचा विचार करणे, श्रीकडे लक्ष देणे, परमात्माचा सतत विचार करणे, मनातील वाईट विचार दूर करणे, सात्विक विचाराचे रोपटे लावणे, भक्तीचे रोपटे लावणे, खिडक्यातून पाहणे म्हणजे 2 डोळ्याने पाहणे, दरवाजातून प्रवेश घेणे म्हणजे मुखातून श्रींचे नाव घेऊन हृदय मंदिरात प्रवेश करणे व गॅलरीतून बघणे म्हणजे आतील व बाह्य भागावर एकाच वेळी लक्ष ठेवणे. भक्त दिसणे म्हणजे भक्तीवर लक्ष केंद्रित करणे. मंदिरातील प्रकाश व्यवस्था दिसणे. भक्तीद्वारे जे ज्ञान मिळेल त्याचे आनंदात व प्रेमात रूपांतरित होणे जे की श्रींच्या चरणाशी नेते व भक्तीचे रूपांतर भक्तीत व प्रेमाचे रूपांतर प्रेमात करते व भक्ती दिवसेंदिवस वाढू लागते. चरणी तुझिया आहे डोई विषय हे सरले, माय माऊली घडू दे सेवा नका अंतरू गजानना, आरती गातो तुझी सद्गुरु मज पायी ठेवा गजानना, तारिता मज या संसारी तूच आहे गजानना. श्रींचे चरणी मस्तक ठेवण्याकरिता श्रींनी हृदय मंदिरी ऑफिस तयार केले आहे. ते अंतरंग बदलवित आहे. ते हृदय मंदिरात ऑफिस तयार करीत आहे. असे माझे श्री आहे. अशी माझी आध्यात्मिक शाळा आहे. श्रींनी उडी मारावयास लावली रेतीवर. ज्यावर उडी मारली तरी मार लागत नाही. रेती ही बारीक असते. अगदी छोटे छोटे कण असतात जे की नदीच्या किनाऱ्यावर मिळतात. पाण्याच्या प्रवाहातून तयार होतात जे की निसर्गाच्या प्रक्रियेतून तयार होतात. असे सूक्ष्म कण अध्यात्मात सुद्धा ज्ञानाचे असे बारीक बारीक कण असतात जे की जमा करावायचे असतात. त्यात भक्तीचे सिमेंट घालून व त्यात प्रेम रस ओतून श्रींचे कार्यालय, श्रींचे देवघर, श्रींचे घर हृदय मंदिरात तयार करावायचे असते. ते आपल्या हितासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी, आपल्यात भक्ती निर्माण व्हावी म्हणून श्रींनी उडी मारावयास लावली. ज्ञानाचे कण शरीराला प्राप्त व्हावे याकरिता श्रींनी उडी मारावयास लावली. भक्ती वाढावी म्हणून
श्रींनी उडी मारावयास लावली प्रेम रस मिळवावा म्हणून. श्रींनी उडी मारावयास लावली आपल्या जवळ यावे म्हणून. श्रींनी उडी मारावयास लावली भिवू नकोस म्हणून. श्री स्वामी समर्थांचे वाक्य आठवले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आध्यात्मिक शाळेत श्री सतत पाठीशी असतात. ते कधी आपल्याला दिसतात तर कधी दिसत नाही, परंतु त्यांचे पूर्ण लक्ष आपल्यावर असते. प्रत्येक क्रिया त्यांच्या दृष्टीत असते व अडचणीच्या वेळी पटकन धावून येतात आणि आवश्यक ती मदत ताबडतोब देतात. तसेच मार्गदर्शन करतात व संकटातून आपली सुटका करतात आणि परत आपण मार्गस्थ होतो. आपल्या देहाकडे म्हणजे भक्तीकडे, परमेश्वराकडे, तेजाकडे, प्रकाशाकडे, बिंदूकडे. श्रींचा महिमा असा आहे, स्वस्वरूपाचे दर्शन द्यावे, कृपा करा हो गजाननम. आरती गातो तुझी सद्गुरु, मज पायी ठेवा गजानना. तारिता मज या संसारी, तूच आहे गजानना. श्रींची प्रत्येक क्रिया श्रीकडे नेणारी असते. श्रींची इच्छा ही भक्ताकरिता क्रिया झालेली असते आणि ही क्रिया पाप पुण्यात परिवर्तित होत नसते. ही आध्यात्मिक क्रिया असते जी आत्माद्वारे केलेली असते. आत्माला प्रकाशित करण्यासाठी, त्याचे तेज वाढविण्यासाठी. बोला श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.